आज आपण बघूया कॉमन नेम अँड IUPAC नेम ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. तर आता त्याचा जनरल फॉर्म्युला अल्डिहाइड C≡OH RCHO. कॉमन नेम अल्किल अल्डिहाइड. IUPAC नेम अल्कॅनाल. E from alkane replaced by Al. आता एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल HC≡OH. हे फर्स्ट टू मेंबर्स जे आहेत त्यांचे नाव अकॉर्डिंग टू कार्बोक्सिलिक ऍसिड असतं, म्हणून याचं कॉमन नेम येणार फॉर्माल्डिहाइड आणि IUPAC नेम आहे मिथॅनॉल. आणि सेकंड एक्झाम्पल CH3C≡OH ऍसिटाल्डिहाइड आणि 2 कार्बन म्हणून इथॅनॉल. आणि एक थर्ड एक्झाम्पल बघूया. CH3CH2C≡OH. तर याचं नाव येणार अल्किल अल्डिहाइड नुसार प्रोपिऑनाल्डिहाइड आणि त्याचं IUPAC नेम 1 2 3 कार्बन म्हणून प्रोपेनाल. आता आपण कीटोनचं बघूया. कीटोनचा जनरल फॉर्म्युला आहे C≡OC किंवा RC≡OR डॅश. R and R dash may be same or different. मग आता याचा जनरल कॉमन नेम काय आहे? तर कॉमन नेम आहे अल्किल कीटोन. आता हे कोणासाठी? तर R and R dash डिफरंट. R आणि R डॅश जर डिफरंट असेल तर अल्किल कीटोन आणि हे अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डरने हे आपल्याला प्लेस करायचंय. आणि याचं IUPAC नेम आहे अल्कॅनोन. आता आपल्याला जर R सेम असेल ते पण बघायला लागेल, म्हणून R सेम जर असेल तर डाय अल्किल कीटोन आणि इथे येणार R and R डॅश सेम. मग आता आपण ह्या टाईपचे एक्झाम्पल बघूया. फर्स्ट एक्झाम्पल CH3C≡OCH3. आता याच्यात 2 मिथाइल ग्रुप्स आहेत ते सेम आहे, म्हणून याचं नाव येणार डायमिथाइल कीटोन. पण याला अजून एक कॉमन नेम आहे ऍसिटोन आणि याचं IUPAC नेम येणार. आता सेम आहेत आणि 3 आहेत 1 2 3 म्हणजे प्रोपेन आला, म्हणून प्रोपेनोन. हा जो E आहे अल्केनचा रिप्लेस बाय ONE. सेकंड एक्झाम्पल CH3CH2C≡OCH3. आणि आता याचं बघा 2 अल्किल ग्रुप वेगवेगळे आहेत, म्हणून R and R डिफरंट साठी आपल्याला रूल लावावा लागेल. इथाइल मिथाइल आहे, मग इथाइल आधी येतं, म्हणून मिथाइल कीटोन आणि त्याचं IUPAC नेम येणार 4 कार्बन आहेत म्हणून ब्युटॅनोन. तर असे आपण वेगवेगळे एक्झाम्पल बघून अल्डिहाइड आणि कीटोनचे नेम्स हे देऊ शकतो.